मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातीराव भुजंग व माझ्यासोबत आपल्या छत्रपती संभाजीनगरचे भावी खासदार ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा गटाचे अल्पसंख्येचे तालुका अध्यक्ष नवाब शेठ, त्यानंतर माझे जिवलग मित्र अमृत भाऊ चौगुले, त्यानंतर आपले खेडीचे शेठजी तर आली होई. तर आज आपल्यासाठी सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस की आपल्या चिंचोली लिंबाजी येथील एक प्रसिद्ध व्यापारी व एक चांगला माणूस म्हणून ज्यांची या परिसरामध्ये ओळख आहे असे आपले राजकुमार भैया जयस्वाल. तर आज त्यांचा वाढदिवस आम्ही सर्व मित्र मंडळीच्या वतीने आनंदात या ठिकाणी छोट्याखानी साजरा केला. तर मी सर्वप्रथम भैया यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच दिवसापासून आम्ही 4-5 मित्र एक राजकारणाच्या माध्यमातून आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये अनेक पक्षाचे असल्यामुळे त्या ठिकाणी 1 ते 1.5 महिन्यापासून एकत्र त्या ठिकाणी आलो नव्हतो. पण राजकारण संपलं आणि कुठेतरी तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुन्हा 4-5 जण या ठिकाणी एकत्र आलो आणि आमचा मैत्रीपणीचा जो आपुलकी जिव्हाळ्याचा जो धागा होता तो धागा पुन्हा या ठिकाणी जागृत झाला. आणि आताच वकील साहेबांनी तुमच्याविषयी या ठिकाणी सांगितलं की कुठेतरी आता मला वाटतं 2-4-8 दिवसामध्ये आपल्या चिंचोली लिंबाजी गावाची यात्रा आहे आणि या यात्रानिमित्त आम्हालाही कळतं की आम्ही लहान असताना तुमच्या नाटकामध्ये जो महिलाचा रोल असायचा तो एकदम आकर्षित रोल असायचा आणि आम्ही तुमचं चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो की आपण नाटकामध्ये सहभाग नोंदवत असताना आपण लेडीज पार्ट त्या ठिकाणी करत होते. तर कोणतीही आपण ईर्ष्या मनात न बाळगता आपण कुठेतरी गावाच्या मनोरंजनासाठी आपण हे पार्ट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करत होतं. आणि पुन्हा तुमच्या जयस्वाल परिवाराविषयी बोलणं झाल्यास आत्ताच वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तुमची जी विहीर होती या विहिरीतून अनेक लोकांचे पाण्याचे उदरनिर्वाह तुमच्या विहिरीच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. तर कुठेतरी तुमचा परिवार कुठेतरी लोकांमध्ये फिरत असताना तुमचे संबंध इतर लोकांसंग चांगले असल्यामुळे तुम्ही कुठेतरी जिव्हाळा आपुलकी जपवण्याचं काम या ठिकाणी करतात. त्यानंतर आम्ही लहान असताना या आपल्या राजकुमार इलेक्ट्रॉनिक दुकान हे खूप जुनं दुकान आहे आणि या दुकानामध्ये आम्ही लहान असताना ज्यावेळेस क्रिकेट मॅच असायची तर ही क्रिकेट मॅच कुठेच पाहायला भेटायची नाही. पण एकमेव स्थान असं होतं की आम्ही क्रिकेटची मजा जर कुठे घेत असेल तर या राजकुमार भैया यांच्या दुकानात त्या ठिकाणी घेत होतो. आणि मला वाटतं इतकी गर्दी त्या रोडाला गर्दी त्या ठिकाणी राहायची पण भैयाने कोणाला एक शब्दाने त्या ठिकाणी दुखायचं नाही, कारण भैयाला सुद्धा क्रिकेट पाहायचं त्या ठिकाणी वेळ होतं आणि कुठेतरी क्रिकेटची जाणीव असताना भैयानी कोणालाच त्या ठिकाणी नाराज केलं नाही की आता गर्दी खूप झाली. भैया त्या मॅचच्या दिवशी दुकान व्यवसाय त्या ठिकाणी बंद ठेवायचे पण सर्वांना क्रिकेटचा आनंद त्या ठिकाणी घेऊ द्यायचे. तर असे आमचे जिव्हाळ्याचे आपुलकीचे भैया आणि मी आज नवाब शेठ यांचाही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण बऱ्याच जणांचे वाढदिवस त्या ठिकाणी साजरे करत असतो. पण आज तुमच्या माध्यमातून भैयाची नामची ओळख सोशल मीडियावर होत असते, प्रत्यक्षात भेटून त्या ठिकाणी होत असते. पण कुठेतरी भैयाचा वाढदिवस बनवण्याचा योग आज आतापर्यंत आला नव्हता. पण नवाब शेठजी तुमचं खरंच धन्यवाद की आज तुमच्या माध्यमातून भैयाचा वाढदिवस करण्याचा योग या ठिकाणी आला. तर मी आजच्या वाढदिवसानिमित्त आई जगदंबाला एवढीच विनंती करतो की भैयाच्या हातातून आपल्या गावाची परिसराची सेवा या ठिकाणी घडलेली आहे पण अजूनही त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसराची सेवा त्यांच्या माध्यमातून घडो. व मी आई जगदंबाला या ठिकाणी विनंती करतो की आमच्या भैयाला अजून 5-50 वर्ष अजून दीर्घ आयुष्य त्या ठिकाणी लागू दे आणि त्यांना सुखी समृद्धी भरभराटी देव एवढीच मी आई जगदंबाला या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि भैयाजी पुनश्च तुम्हाला आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने व चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने आपल्याला पुनश्च वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद.